आज दोघे जणही पूजेला आले. काही वेळ त्या विठ्ठलाला विसरून आपल्या घर परिवारात लक्ष द्या. तुमची खूप कृपा होईल. विठ्ठल देखील आपल्या परिवाराचा सदस्य आहे ना. मग परिवाराच्या प्रत्येक सदस्याला भेटण्याचा वेळ समान हा वाटलेला हवा की नाही? हे बघ सकू, या विठ्ठलानेच तुला माझ्या पत्नीच्या रूपात निवडले आहे. आपले लहान बाळ वासू देखील या विठ्ठलाचीच देण आहे. अहो मग त्याचाच प्रसाद समजून घ्या की आता. ठेवा की तुमच्या मांडीवर. तुम्ही जर तुमच्या सगळ्या वेळ त्या विठ्ठलाला विचारता म्हणजे लहान विठ्ठला की काय ही मडक्याची ओरी माती. आता नाही या दोघी विठ्ठलांना तुम्हीच सांभाळा. मी चालली विहिरीवर पाणी आणू. हो
देवाला घरातला मेंबर म्हणून समजा, तिथून भक्ती सुरू होते, अन्यथा भक्ती सुरू होणार नाही. त्या सुंदर ड्राम्यातनं त्यांनी आपल्याला भक्ती काय आहे, भक्त काय हे दाखवलं. तर 3 वेळा आपण हरे कृष्ण, 1 वेळा हरे कृष्ण महामंत्र म्हणून या सगळ्या मुलांचा मनपूर्वक आपण आभार व्यक्त करायचा आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आणि विशेष आभार त्यांच्या पालकांचे. त्यांनी स्वतः वेळ देऊन मुलांना त्यांच्याकडनं हे रोज प्रॅक्टिस करत होते. ते काही एका दिवसात नाही केलंय, जवळपास 15 दिवसापासून त्यांच्या दोघी आई आहेत, वडील आहेत, दोघी त्यांच्या मागे लागून सगळी प्रॅक्टिस करून घेतली. तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही मुलांना पाठवलं, एवढा वेळ त्यांना दिला, तर त्यांच्यासाठी आपण 3 हरिबोल म्हणून त्यांचे आभार व्यक्त करू. हरी बोल, हरी बोल, हरी बोल.